भुगावातील झालेल्या प्रकरणात मिलिंद भेंडेद्वारे तक्रार नोंद। भुगावातील झालेल्या घटनेचे केले खंडन, काँग्रेसने केला खोटा प्रचार। काँग्रेसवर षड्यंत्र करून तमाशा केल्याचा आरोप। मुद्दा निर्माण करून भाजप पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचे वेध लागताच सर्वपक्षाच्या बैठकींचं सत्र सुरू झालंय, ज्यात वर्धा जिल्ह्यात सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षातील चांगलेच डावपेच दिसून येत आहे। यातच भुगाव गावात झालेल्या भाजपच्या बैठकीदरम्यान झालेला प्रकार हा काँग्रेसने हेतुपूर्वक केला असल्याचा आरोप मिलिंद भेंडे यांनी केला असून भुगावमध्ये जे नेमकं प्रकरण घडलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीदरम्यान नेमकं प्रकरण काय होतं आणि कशा प्रकारे घडलं? भुगाव गावामध्ये आम्हाला त्या ठिकाणी बैठक घेऊ दिली नाही किंवा हाकलून लावलं ही जी बातमी आपल्याला सांगण्यात आलेली आहे, काही गावातील काँग्रेसच्या मंडळींनी ती माहिती पुरवली आहे, ही पूर्णपणे खोटी आहे। याचं मी जाहीरपणे खंडन करतो। असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही। राहिला प्रश्न त्या ठिकाणच्या रस्त्याचा, तर हे काँग्रेसचे माजी आमदार रणजित कांबळे यांचं पापा गेल्या 25 वर्षात ते हा रस्ता करू शकले नाही। हा रस्ता जिल्हा परिषद स्तरावरचा नाही। यामध्ये दुसरा प्रदीप उगेमुगे यांच्या मृत्यूच्या संदर्भातली जी बातमी आहे ही पूर्णपणे निराधार आहे। आमचे ते प्रामाणिक कार्यकर्ते होते, या संबंधाने त्यांच्या परिवाराची कुठलीही तक्रार नाही। त्याचप्रमाणे जी काँग्रेसची मंडळी त्या ठिकाणी येऊन त्यांनी आमच्या सभेमध्ये तमाशा करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर आमदार राजेश बकानी यांनी सुद्धा तक्रार दिली आहे। मी सुद्धा त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। या संबंधात पूर्णपणे त्यांनी निराधार वृत्त आमच्या विरोधात राजकीय दृष्ट्या आम्हाला बदनाम करण्यासाठी या ठिकाणी तयार केलं आणि आमच्या विरोधात प्रसारित करण्याचं काम केलं। याला आम्ही भविष्यामध्ये भुगाव या गावच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही सोडवल्या, रस्त्याचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवणार आहोत। आपल्याला हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो, भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची बदनामी आमची करण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय जनता पार्टीला सडेतोड उत्तर देईल, हा विश्वास मी आजच्या निमित्ताने देतो। भाजपची तसेच आमदार व इतर सदस्यांची प्रतिमा डाव साधून मलिन करणाऱ्या काँग्रेसच्या अनिरुद्ध शेवडे, मुन्ना बैस, अनुप्रीत शेवडे व दिगंबर गौळकार यांच्या विरोधात सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे। त्यामुळे तक्रारीवर काय कारवाई होणार यांसह तापलेल्या या राजकारणात भुगावात झालेला हा प्रकार राजकीय स्टंट तर नाही ना? बैठकीदरम्यान अचानक झालेला विरोध ही पूर्व तयारी तर नव्हती ना? अशा अनेक प्रश्नांसह खरे कोण खोटे कोण ठरवणे कठीण झालंय। त्यामुळे सदर झालेल्या प्रकरणात मुद्दा असणार हा रस्ता नेमका कुणाचा कर्दनकाळ ठरणार हे आता बघण्यासारखे आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।